नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीच्या सध्या रणधुमाळी सुरू आहे। धामधुमीमध्ये अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप, काही नवीन बाब आता समोर आल्याचं दिसतंय। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची जी धामधूम सुरू आहे, महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं मतदान आता शिल्लक आहे। हाच 5वा टप्पा आणि राज्यात शेवटचा टप्पा राज्यात दिशादर्शक ठरणार आहे, कारण काही प्रमुख मतदारसंघाचा या टप्प्यामध्ये समावेश आहे। त्यात मुंबईचा देखील समावेश आहे आणि मुंबई जिंकण्यासाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्याच अनुषंगाने आता प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला जात आहे। भाजपाने उद्धव यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्धव यांना निवडणुकीमध्ये मुसलमान मतदारांची जरा जास्तच काळजी असल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे। काय हे प्रकरण आहे तेच आजच्या जेएम विशेष मध्ये पाहणार आहोत। या प्रकरणाला तोंड फुटले ते म्हणजे इथून की देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आणि या विशेष मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये शिवबाठा गटाला मिळणाऱ्या मुसलमान समाजाच्या पाठिंब्याबाबत बोलत असताना उद्धव हे आता मुसलमानांच्या भरवशावर असल्याचं म्हणत उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला आणि उद्धव यांच्या सभांमध्ये टिपू सुलतान जिंदाबादचे नारे ऐकायला मिळतात असा आरोपही फडणवीसांनी केलाय। फडणवीसांनी आपल्या मुलाखतीमध्ये काय म्हटलंय आपण त्यावर एक नजर टाकूया। शिवबाठा मराठी मतांसाठी आग्रही नाही। शिवबाठा आता मुसलमान मतांच्या भरोशावर आहे। शिवबाठा गटाच्या कार्यालयामध्ये मुसलमान समाज मोठ्या संख्येने आहे। उद्धव यांच्या सभेत क्रूर कर्म्या टिपू आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा पाहायला मिळतात। भगवे वस्त्र घालून मुसलमान शिवबाठाच्या सभेत दिसतात। शिवबाठाकडून वोट जिहाद करण्याचा प्रयत्न केला जातोय। वोट जिहादचा जो मुद्दा मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला त्याच मुद्द्याला धरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वोट जिहाद केला जात असल्याचा आरोप केलाय। काय म्हणतात पाहूया। वोट जिहाद चालू आहे, वोट जिहाद, आणि म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला मी नम्र निवेदन करतोय, हा वोट जिहाद मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे आणि या वोट जिहादचा प्रमुख म्होरक्या, या वोट जिहादचा आका कोण असेल तर ते उद्धवजी ठाकरे आहेत। उद्धवजी ठाकरे दरम्यान याच निमित्तानं काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की वोट जिहाद चालेल की राम राज्य हे मतदारांनी ठरवण्याची वेळ आता आलेली आहे। भारत इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे। तुम्हाला ठरवायचं आहे की वोट जिहाद चालेल की राम राज्य, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर सभेमध्ये म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्द्यावर काय ताशेरे ओढलेत पाहूया। मुसलमान वोट देता है, मुसलमान को दो। जिनसे ये वोट जिहाद करवाने की बात कर रहे हैं, आप मुझे बताइए, आपने महाराष्ट्र में इंडी अगाड़ी में एक भी व्यक्ति ने, एक भी नेता ने इसका विरोध करते किसी को सुना है क्या? चुप बैठ गए। और मोदी सब जगह पे बोलता है तो कहते हैं मोदी हिंदू मुसलमान कर रहा है। मोदी हिंदू मुसलमान नहीं कर रहा है, मोदी उनके हिंदू मुसलमान का जो खेल है देश की जनता के सामने उसको खुला कर रहा है। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीमध्ये याचा उल्लेख केलेला होता की अल्लाहू अकबर आणि क्रूर कर्म्या टिपू जिंदाबादच्या घोषणा उद्धव यांच्या सभेत दिल्या जातात। सोबतच
पाकिस्तानचे झेंडे हे उद्धव यांच्या सभेमध्ये पाहायला मिळत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे। दोघांनी या संदर्भात उद्धव यांच्यावर कशा प्रकारे निशाणा साधलाय तेही आपण पाहणार आहोत। उबाटा कोण आहे माहिती आहे ना? उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे। मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले। त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले। हे दुर्दैव म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार? आणि म्हणून माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात। बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील। मला आश्चर्य वाटतं, परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता। काय दुर्दैव आहे बघा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील, मोदीजी हम आपके पीछे है। सध्या राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावताना दिसतात। पण सध्या चर्चा आहे ती म्हणजे मशिदीतून फतवे काढण्यात आले त्याबाबतची आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन या फतव्यातून करण्यात आलेले आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र त्या फतव्याच्या व्हिडिओ नंतर समाज माध्यमावर अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत। पण काय फतवे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निघालेले होते आपण त्यावर आधी एक नजर टाकूया, ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर त्या संदर्भातलं होत असलेलं राजकारणही आपण पाहणार आहोत। कुल जमाती तंजीम ने ये फैसला किया है कि पूना शहर और जवाहर और अतराफ के 4 कैंडिडेट्स की हिमायत की जाए, जिसमें पूना शहर से जनाब रविंद्र धंगेकर, जिनकी निशानी हाथ का पंजा है, उनकी हम हिमायत करते हैं। इसी तरीके से शिरूर कॉन्स्टिट्यूंसी से जनाब अमोल कोहले साहब को की हम हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। इसी तरीके से बारामती कॉन्स्टिट्यूंसी से हम मोहतरमा सुप्रिया सुले की हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। और इसी तरीके से मावल कॉन्स्टिट्यूंसी से मोहतरम जनाब संजोग वागिरे की हिमायत करते हैं, जिनका सिंबल मशाल है। इन तमाम चारों कैंडिडेट्स की हम हिमायत करते हैं और तमाम भाइयों से अपील करते हैं कि इन चारों उम्मीदवारों की भरपूर। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये एक सभा घेतली। महायुतीच्या उमेदवारासाठी ही जाहीर सभा घेण्यात आली होती आणि हे पुण्यातलंच प्रकरण होतं। त्यावेळी मौलवी आणि मशिदीमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना राज यांनी ठणकावलं। काय म्हणाले राज ठाकरे याबाबत पाहूयात। आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत। अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकल आहेत। दरम्यान याच निमित्तानं राज ठाकरे यांनी जो निशाणा साधला त्यालाच धरून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे। दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात। काढलेच आहेत ना, वाटतं म्हणजे काय, तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत, माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो। हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडत आहे। हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडत आहे। राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे।
हा फतवा निघाला आणि या फतव्यानंतर जे राजकारण तापलं ते आपण आता पाहतोच आहे। त्याच संदर्भातली आणखी एक वेगळी घडामोड म्हणजे ती आहे देशातून नाही तर देशाच्या बाहेरून दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील असोसिएशन फॉर सुन्नी मुस्लिम ही संस्था मुसलमानांना लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करण्यासाठी आर्थिक मदत करत असल्याचा दावा करणारे पत्र समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहतोय। या संदर्भातलं हे पत्र सध्या समाज माध्यमावर चांगल्याच व्हायरल होत आहे आणि हे पत्र मुख्यत्वे दुबईमधून प्रकाशित झालेलं आहे असं बोललं जात आहे। असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम्स त्यांचा हा फतवा आहे जो समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय आणि या फतव्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे ती बाब महत्त्वाची आहे। दरम्यान ते पत्र माझ्या हातात आहे जे फतवा काढण्यात आलेला आहे आणि हा दुबई मधला जो फतवा आहे ते मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवणार आहे कारण यामध्ये जी बाब नमूद करण्यात आलेली आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे। द असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम्स अनाउन्स फुल फायनान्शियल सपोर्ट इन्क्लुडिंग तिकीट बुकिंग अँड रिएम्बर्समेंट फॉर ऑलरेडी बुक तिकीट्स म्हणजे हे जे मुसलमान असोसिएशनचं हे सुन्नी मुस्लिमचं जे हे फतवा आहे यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की अनाउन्स फुल फायनान्शियल सपोर्ट म्हणजे पूर्ण आर्थिक मदत ही दिली जाणार। त्यानंतर इथे दुसरं वाक्य फार महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे द ऑब्जेक्टिव्ह इज सो डिफीट फॅसिस्ट फोर्सेस टू रिस्टोर द इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे संपूर्ण बळ लावा काँग्रेस पक्ष जिंकला पाहिजे अधिकाधिक मुसलमान कॅन्डिडेट्स हे उभे राहिले पाहिजे अशा संदर्भातलं हा फतवा काढण्यात आलेला आहे जो आपण स्क्रीनवर पाहताय आणि मी आपल्याला वाचून सुद्धा दाखवला। यामध्ये काही नंबर सुद्धा दिलेला आहे आणि इथं उर्दूमध्ये हा पत्ता सुद्धा इथं देण्यात आलेला आहे। तर या फतव्यामध्ये काय होतं आपण ते पाहिलं। त्यानंतर या फतव्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न सुद्धा जय महाराष्ट्राने केलेला आहे। या संदर्भात हा जो फतवा आहे हा खरा आहे की खोटा आहे याबाबतचा सुद्धा आढावा आम्ही घेतला कारण यामध्ये 3 नंबर आणि एक पत्ता देखील देण्यात आलेला आहे। या संघटनेबद्दल आम्ही अधिक माहिती जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला। या पत्रामध्ये नमूद केलेला पत्ता हा दुबईमधील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाशी संबंधित आहे। पत्रामध्ये दिलेल्या फोन नंबर पैकी एक दुबईतील कॉफी मशीन कंपनीचा आहे। शिवाय या पत्रामध्ये नमूद केलेल्या 3 मोबाईल क्रमांकांपैकी एक व्हॉट्सअपवर व्यवसाय खाते म्हणून नोंदणीकृत आहे आणि दुबईमध्ये शाखा असलेल्या डॅलमायर या जर्मन कॉफी कंपनीचा हा नंबर आहे। त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटनं याची पुष्टी केली। हे तपशील असे दर्शवतात की प्रसारित केले जाणारे पत्र हे बनावट आहे। पत्राची चौकशी करण्यासाठी आम्ही व्हॉट्सॲपद्वारे इतर 2 नंबरवरही संपर्क साधला, आम्हाला काही प्रतिसाद मिळालेला नाही। दरम्यान अशा संदर्भातले फतवे काढले जातात जे विदेशातून येतात। देशात तर फतवे निघतात मात्र विदेशातून सुद्धा अशा प्रकारचे फतवे निघतात त्यामुळे मतदानाचा टक्का तिकडे वाढतोय आणि आपल्या राज्यामध्ये आपण मतदान करत नाहीये मतदार जागा झाला पाहिजे असं आवाहन गिरीश महाजन यांनी याच मुद्द्याला धरून केलं। काय म्हणतात पाहूयात। काही समाज आहेत 90% त्या ठिकाणी मतदान करतायत। लोक दुबईहून येत आहेत, काही सिंगापूरहून येत आहेत, काही मलेशियाहून येत आहेत, पण आपण मात्र सुस्त आहोत। आपलं मतदान 55%, कुठे 50%, कुठे 60%। मग आपण कधी जागृत होणार आहोत? एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करतो आहोत? नाही, मी खरी चाललो, मी शेतावर चाललो, मी खेड्यावर चाललो, मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही। मित्र, अशी सूची जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। दरम्यान उद्धव यांना मुसलमान मतदार आता प्रिय झालेले आहेत। का त्यांना मुसलमान मतदार इतके प्रिय झालेले आहेत ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सुमारे 12% मुसलमान मतदार आहेत। मुंबईमध्ये मुसलमानांची लोकसंख्या 22% आहे। मुसलमान मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे। शिवसेना फुटली आणि हिंदुत्व सोडल्याचा उद्धव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। बाळासाहेबांची भूमिका सदैव कडवट हिंदुत्वाची होती।
मुसलमान मतांची आम्हाला पर्वा नाही असं बाळासाहेबांचं विधान आहे. देश हिंदूंचा आहे आणि राहणार अशी बाळासाहेबांची भूमिका होती. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही अशी उद्धव यांची भूमिका आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांना आता मुसलमान मतदार का इतके प्रिय झालेले आहेत त्याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं? आनंद कांबळे राजकीय विश्लेषक याबाबत अधिक माहिती देतात, पाहूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही राष्ट्रप्रेमी मुस्लिम आहेत त्यांना विरोध केला नाही. राष्ट्र ज्यांचं भारत देशावरील प्रेम आहे त्या मुस्लिमाबद्दल त्यांच्याबद्दल आत्मीयता होती आणि जे भारताच्या विरुद्ध जे पाकडे आहेत ज्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम आहे अशा मुस्लिम लोकांबद्दल त्यांना द्वेष होता. आणि त्याच ह्यांनी जे उद्धव ठाकरे राजकारण चालू आहे ते त्या हिशोबाने चालू आहे. आणि ह्या आता जे सध्याचं राजकारण आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मुस्लिम लोक आहेत त्यांना कोणतरी सपोर्टर पाहिजे, आशीर्वाद त्यांना देणारा किंवा त्यांना त्यांच्या हक्काला धावून येणारा माणूस पाहिजे. म्हणून ते मुस्लिम लोक उद्धव ठाकरेकडे आपला एक आधारस्तंभ म्हणून बघतात. मग त्यांनी करोना काळामध्ये जे काम केलं त्या कामामुळे अनेक मुस्लिम लोक प्रभावित झालेत आणि त्यांना हे माहिती पडलं की उद्धव ठाकरे हा माणूस मुस्लिमांमध्ये आणि हिंदूमध्ये दंगल न घडवणारा माणूस आहे. तो दंगली घडवत नाही, त्यामुळे त्याबद्दल आत्मीयता मुस्लिमांची वाढली आहे. दरम्यान हिंदू मुसलमान हे राजकारण सध्या राज्यात आणि देशात सुरू असल्याची भूमिका सातत्यानं उद्धव ठाकरे घेताना दिसतात. उद्धव यांनी मुसलमान त्यांना इतके का प्रिय झालेले आहेत आणि हिंदू मुसलमान राजकारणावर त्यांनी आपली भूमिका काय सातत्यानं व्यक्त केलेली आहे त्याही दोन वक्तव्याचा आपण संदर्भ घेणार आहोत. आज ही मेरा एक इंटरव्यू आया है, सामना में आया है, चैनल में भी आया है, मराठी में है. तो मैंने यही कहा कि जब भी चुनाव आता है तो मोदी जी कहते हैं राम 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 राम, और जब चुन कर आते हैं और कोई उनके पास जाता है तो कहते मरा 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 मरा. यही इनकी नीति है. मुंबई के लिए आपने क्या किया, महाराष्ट्र के लिए क्या किया? की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष येईल. अरे न बोलता न बुलाया हुआ मेहमान वापस आने वाला है, केक तैयार रखो. दरम्यान आता चर्चा निघालीच आहे तर मुंबईतील मुसलमान मतदार किती आहेत त्या आकडेवारीवर सुद्धा एक नजर टाकूयात. मुंबईतील मुसलमान मतदार किती आहेत आपण ते पाहतोय. मतदारसंघ आणि मतदार आणि त्यांची टक्केवारी आपण पाहतोय. उत्तर मुंबईमध्ये 18,11,000 मतदार आहेत जे मुसलमान आहेत. त्यांची टक्केवारी पाहायला गेलं तर 19.19%. वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये 17,35,000 मतदार मुसलमान आहेत. टक्केवारी त्यांची 19.19% आहे. ईशान्य मुंबईमध्ये 16,36,000 मतदार आहेत जे मुसलमान आहेत आणि त्यांची टक्केवारी पाहायला गेलं तर 16.2. मुंबईमध्ये एकूण 6 मतदारसंघ आहेत त्यामध्ये मुसलमान मतदार किती आहेत आणि त्यांची टक्केवारी आपण पाहतोय. मतदारसंघ उत्तर मध्य मुंबईमध्ये 17,44,000 मतदार आहेत जे मुसलमान आहेत आणि त्यांची टक्केवारी 19.19%. दक्षिण मध्य मुंबईमध्ये 14,74,000 मुसलमान मतदार आहेत. 23.11% त्यांची टक्केवारी आहे. दक्षिण मुंबईमध्ये 15,36,000 मुसलमान मतदार आहेत आणि टक्केवारी पाहायला गेलं तर 25.06. दरम्यान सत्तेमध्ये असताना उद्धव यांनी आपल्या सरकारच्या वतीनं मुसलमानांसाठी काही कामं सुद्धा केली. त्यामुळं त्यांना आता मुसलमान लोक जास्त प्रिय झालेली आहेत आणि ते त्यांना मानतात असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देतात पाहूयात. इंडिया आघाडीमध्ये जे सर्व दुसरे घटक पक्ष आहेत ते सेक्युलरिझम आले आणि त्यामध्ये कुठल्याही धर्म आणि ह्याचा द्वेष केला जात नाही. हिंदुत्व हा यांच्या पक्षाचा जरी शिवसेनेचा अजेंडा असला तरी
ह्या देशाला मानणारे हिंदू म्हणजे त्यात मुसलमान जे देशाला मानतात ते देखील त्या हिंदूच्या एक कॅटेगरी त्यांच्या ह्यामध्ये असतात. ह्या त्यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे नॅशनल लीडर होण्याच्या कडे चाललेले आहेत आणि देशपातळीवरती हिंदू मुस्लिम सर्व धर्म समूह लोकांना घेऊन जाईल. तो देशाच्या राजकारणात मध्ये हिरो होईल. ती भूमिका सध्या उद्धव ठाकरेची असून ते नॅशनल लीडर होण्याच्याकडे त्यांची वाटचाल चालू आहे. त्यांनी मुसलमानांवर जर प्रेम केलं असेल तर ते भाजप आणि प्रखर हिंदुत्ववादी जे लोक आहेत त्यांना ते रुचणार नाही. परंतु जी लोक सर्व धर्मांना एक समान मानतात, ज्यांना भारत देशाबद्दल प्रेम आहे, ते हिंदू मुस्लिम द्वेष करत नाही. हे जे यांनी मुस्लिमांबद्दल हे केलं जे मत व्यक्त केलंय किंवा ते त्यांचे पाठीराखे बनले ते उद्धव ठाकरे यांना देशाच्या राजकारणात हिरो बनवतील एवढं मात्र नक्की. आजच्या जेएम विशेष मध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.